तर मित्रांनो आम्ही पोचलो स्टॅच्यू ऑफ युनिटीला आणि तुम्हाला मी आता त्यांच्या समोरचा व्ह्यू दाखवतो बघा. इथूनच छानसा व्ह्यू येतो त्यांचा, हा बघा. आणि इथूनच आपल्याला त्यांची सुंदरशी मूर्ती बघायला भेटते, ती समोर तुम्हाला दाखवलं. चला आता आपण जाऊ पुढं आणि पुढं पण एक्सप्लोअर करूयात. तिकीट वगैरे तर आम्ही आधीच ऑनलाईन बुक केली, तुम्ही पण ऑनलाईन बुक करा किंवा इथं पण तिकीटे अवेलेबल आहेत. चला तर पुढे बघूयात आता. हाय करा आपली पब्लिक. तर मित्रांनो इथं आहे सिक्युरिटी चेक. इथं तिकीट वगैरे चेकिंग होते. बघू कॅमेरा ऑन करून देतात की नाही येतात. इथून आपले तिकीट चेक होतील आणि आपल्याला पुढे एंट्री दिली जाईल. तर मित्रांनो सिक्युरिटी चेक झाले आपली, म्हणजे आपल्याला एंट्री भेटले आता मध्ये. इथून आपल्याला एंट्री आहे आणि आपल्या टीमची सगळ्यांची एंट्री झाली मस्तपैकी. आमची सगळी टीम आली आणि सगळी टीम एकदम खुश आहे बरं का, एकदम भारी जोरात हॅपी आहे. तर मित्रांनो 2-3 वेळेस इथं तिकीटची चेकिंग होते, त्याच्यामुळे ऑनलाईन तिकीट वगैरे बुक केला तर तिकीट तुम्ही सोबत घेऊन या, त्याची प्रिंट मारून किंवा मग मोबाईलमध्ये PDF वगैरे त्यांना दाखवा, तेव्हाच तुम्हाला एंट्री भेटेल, नाही ते एंट्री भेटणार नाही. अजून एक तिकीट व्हेरिफिकेशन पुढं आहे, ते झाल्यानंतरच आपल्याला पुढे एंट्री आहे. इथं बघा हे सिक्युरिटी झोन आहे आणि हे बघा. तर इथून आपल्याला चेक करून आणि नंतर पुढे एंट्री भेटेल. चला आता जाऊ पुढे. दुसरा पण सिक्युरिटी चेक आपला पास झाला आहे. आता मेन आहे जिथं आपल्या बॅग्स वगैरे जे आपण काय काय आणलं आहे ते चेक होईल. चला आता मध्ये लेडीज इकडनं आणि जेंट्स इकडनं. तर चला. तर मित्रांनो इथून सिक्युरिटी चेक झाला आहे पूर्ण. आपल्या बॅग्स वगैरे इथं चेक केल्या आणि आता आमची पूर्ण टीम रेडी झाले स्टॅच्यू ऑफ युनिटीकडे जायला, म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या मूर्तीकडे जायला. चला जाऊयात आता मस्तपैकी. मित्रांनो व्ह्यू बघा तुम्ही इथून. मित्रांनो तर आता तर खूपच डेव्हलपमेंट केले. गार्डनिंग वगैरे एकदम छान आहे आणि इकडे वरती असं छत एकदम छान आहे मस्तपैकी. उन्हापासून संरक्षण होण्यासाठी. हा ना, म्हणजे आता उन्हाचे दिवस आहेत आणि याचा फार फायदा होतो जाण्यासाठी. काय ताई बरोबर ना? मग एकंदरीत स्वच्छता वगैरे भारी ठेवलेली आहे. हा म्हणजे सगळं एकदम कसं स्वच्छ मस्तपैकी आहे आणि सुरक्षा पण तशी आहे बरं का. हां सुरक्षेच्या हिशोबाने पण व्यवस्थित आहे ते सगळं. चला इथून बघा तुम्हाला व्ह्यू दाखवतो. त्यांचा हेड दिसतो इथून. अजून तर समोर जाऊन आपल्याला बघायचं आहे. चला जाऊया. तर मित्रांनो इथून व्ह्यू बघा. इथून खरं तर एकदम सुंदर व्ह्यू येतो, एकदम मस्तपैकी, खूपच छान. तुम्हाला अजून झूम करून दाखवतोय. हे बघा. आणि इकडे ॲम्ब्युलन्स सुविधा पण आहे आणि फायरवाले पण आहे. तर मित्रांनो वरती जाण्यासाठी एस्केलेटर पण आहे. हे बघा. चला रे. तुम्ही जा.
चला आपली गँग येते आता तिकडनं. बाकी यांना अनुभव नाही, नवीन आहेत बाकीचे. भारी वाटतंय बरं का, एकदम आरामशीर उभं राहून जायचं. तसं आपण चालत पण याच्यावरती जाऊ शकतो. हा पण मग आणि सुविधा दिली तर त्याचा फायदा घेतला पाहिजे. आणि बाकीचे आमचे मंडळी त्यांच्यासाठी पहिल्यांदाच अनुभव आहे. काय कसं वाटतंय? भारी वाटतंय ना? घाबरलेली मंडळी. ऑटोमॅटिक. तर मित्रांनो, तुम्ही हा जो पूल बघता ना, हा पूल ना जेव्हा स्टॅच्यू ऑफ युनिटी तयार करत होते त्याच्या साधनांसाठी, ते बनवण्यासाठी जे साधन लागत होते ते ह्याच पुलावरतून ने आण करत होते त्या साधनांचा. त्यासाठी हा पूल बनवला आहे. तर मित्रांनो बघा, बापरे, आपण इथं आलो तर आपल्याला एकदम म्हणजे असं डायरेक्ट कॅमेरावरती करावं लागतं तेव्हा दिसतं मूर्ती. इतकी हाईटला खूप आहे ना. जगातील सर्वात उंच मूर्ती आहे ही. हा तेच बघतो ना. तर मित्रांनो, आपण त्यांच्या ज्या छातीपासूनचा व्ह्यू आहे तिथला त्याचा तिकीट काढेल नाही. बघू आता ऑनलाईन बुक करून आणि तिथे पण जाऊ. सुरुवातीला जे आपण एंट्री तिकीट काढलं आहे ना तिथेपर्यंत जाऊ. चला एंट्री तिकीटसाठी इथनं तर मित्रांनो चाललो आहे हळूहळू वर. बघा, बापरे, दिसत पण नाही रे काय, इतकी हाईट आहे त्याची. चलो मित्रांनो, बघा बघा बघा, जगातील सर्वात उंच नाही रे. हाईट काय आहे त्याची? जगातील सगळ्यात उंच पुतळ्यामध्ये. हां तेच ना. आता जाऊ त्याच्या आपण पायथ्याशी. हां तर मित्रांनो, जवळजवळ पायथ्याशी आलं तर हे मान पूर्ण आपली अशी पूर्ण मान उंच करावी लागते तेव्हा आपल्याला दिसतं. त्यांचे मला तर डोकं तर अजिबात दिसतच आहे, त्यांचं नाकच दिसतं इथून. बघा, अजून तर पायथ्याशी जायचं बाकी आहे त्यांच्या पायापाशी. हा, आणि इथून ना धरणाचा सुद्धा चांगला व्ह्यू येतो बघा. चला तर आता पटकन पायथ्याशी जाऊ. मित्रांनो, फायनली पोचलो त्यांच्या पायाजवळ. आणि बघा ना, त्यांची चप्पलच तर माझ्या हाईटच्या इतकी आहे आणि त्यांचा पाय तो अंगठा बघा ना. म्हणजे हाईट जवळ 7-8 फुटाची का जास्त असेल वरती, एवढी हाईट आहे. मग आता 5-5.5 फूट तर हाच आहे, तर त्यांची चपलेची हाईट तर तेवढी आहे. आता हे इथून असं जवळपास सगळं असं कव्हर करतो. इथं आल्यावर तर वरती काहीच दिसत नाही. हा ना, कोल्हापुरी चप्पल वाटते का रे? हा ना. लोह पुरुष. तर मित्रांनो, आम्ही वरतून स्टॅच्यू ऑफ युनिटी तर पायथ्याशी तिथं गेलो, तिथला व्ह्यू वगैरे बघितला. तर आता वेळ आहे आमची गॅलरीमधून व्ह्यू बघायचा. म्हणजे आम्ही आता वरती त्यांच्या छातीजवळ तिथून व्ह्यू आहे, तिथून गॅलरी व्ह्यू, तिथं आम्ही जाणार आहे सगळेजण. आता आम्ही इथं तिकीट अपग्रेड करायला आलो आहे. म्हणजे ज्यांनी 150चं एंट्री तिकीट काढले असेल इथे येऊन ते अपग्रेडसुद्धा करू शकतात. आणि इकडे मध्ये आपल्याला लायब्ररीसुद्धा आहे, मग तिकडं सगळी माहिती बघायला भेटेल. आणि त्यांचा हेडसुद्धा बनवलेला आहे, ते थोड्याच वेळात आपण जाऊयात आणि ते पण आपण बघूयात तिथं. तर मित्रांनो, स्टॅच्यू ऑफ युनिटी कसा तयार झाला तुम्हाला इथं स्टेप बाय स्टेप दाखवलेला आहे बघा. तर एक स्टेप वाईज सुरुवातीला हे असं आणि नंतर असं आपला सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा तयार करण्यात आला बघा. आणि इथं ज्या जगातल्या सगळ्या हायेस्ट मूर्त्या आहेत त्यांचा उल्लेख इथं केलेला आहे बघा. तर हे आपली भारताची स्टॅच्यू ऑफ युनिटी, नंतर ही चायनाची आहे, नंतर जापान
आणि अमेरिकाची स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आणि बाकी मग हे दुसऱ्या देशांचे आहेत. तर मित्रांनो समोर सरदार वल्लभभाई पटेल यांचा आपल्याला हेड बघायला भेटतो बघा. तर अशा प्रकारे त्यांचा इथं हेड तयार करण्यात आला आहे आणि खूपच छान दिसतोय त्यांचा आणि वातावरणसुद्धा खूप छान आहे. तर मित्रांनो इकडून आल्यानंतर आपल्याला इथं लायब्ररी बघायला भेटते. म्हणजे हे 3D इमेजेस आहेत. खरं तर हे पुस्तकं नाही आहेत, हे 3D इमेजेस आहेत. ते बघायला आपल्याला शाप असं वाटतात की बुक्स आहेत, पण ते बुक्स नाहीत, ते 3D इमेजेस आहेत. आणि इथं काही माहिती पण सुद्धा दिलेली आहे. आणि तुम्ही बघू शकता इकडं सर्वत्र इकडनं पूर्ण लायब्ररी टाईप आहे, एकदम 3D इमेजेस आहेत. हे चला अजून पुढे बघूयात. तर मित्रांनो आता आम्ही गॅलरी व्ह्यूइंगचं तिकीट काढलं आहे आणि आता जातो आहे, आम्ही एंट्री करतो आहे गॅलरी व्ह्यूइंग एरियामध्ये. हॅलो. तर मित्रांनो आमची एंट्री झाल्यामध्ये तिकीट पास वगैरे केलं आमचं. जाऊ आता वरतून तुम्हाला व्ह्यू दाखवतो. आपली लिफ्ट इथून जाणार आहे पण वरती लिफ्टने. तर मित्रांनो फायनली आम्ही आलो आहे व्ह्यूइंग गॅलरी जवळ आणि लिफ्टमधून. तर बघू शकता मित्रांनो मागच्या वेळेस आम्ही मिस केलं होतं, आत्ताच्या वेळेस पूर्ण एक्सप्लोअर करू आम्ही. हे बघा मग. तर बघा मित्रांनो असा काही व्ह्यू येतोय. आपण सध्या छत्तीमध्ये आहे, नाही करणार आहे. तर आपण सध्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या छत्तीमध्ये आहे असं सांगायला काहीच हरकत नाही. आणि इथून एकदम डॅमचा पण तुम्हाला व्ह्यू दाखवतो. तर मित्रांनो तुम्ही हे स्ट्रक्चर बघू शकता कसं आहे पूर्ण. म्हणजे हे बघा खालीपर्यंत आता कसं दाखवावं. हा हे बघा संपूर्ण असं स्ट्रक्चर आहे त्याचं. हा मग पूर्णतः बघा ना कसं ते एकदम म्हणजे. तर मित्रांनो स्टॅच्यू ऑफ युनिटी फिरून झाला आहे आपला. मूर्ती वगैरे बघितला आम्ही. वरती पण व्ह्यू गॅलरी वरतीमध्ये गेलो आणि तिथला पण व्ह्यू बघितला. आता भूलभुलैया जंगल सफारीची वेळ आहे. तुला कुठं जायला आवडेल? मला दोन्ही ठिकाणी जायला आवडेल. चला मग पहिले जंगल सफारी करू, नंतर इकडं भूलभुलैया आहे, भूलभुलैयात जाऊ. जंगल सफारीमध्ये एंट्री झाली आहे आपल्याला. आपण आता हो हा सरडा बघू. सरडा लिग्वाना का काय नाव आहे त्याचं? इग्वाना. हा बघा. तर असा आहे हा इग्वाना. इथं हा त्याचा अलग कलर आहे बघा. मग चला अजून पुढे बघूयात. याच्यामध्ये काय आहे रे अजून? तर मित्रांनो छानपैकी आपल्या आता फ्लावर्स गार्डनमध्ये एंट्री झालेली आहे. फ्लावर्स व्हॅली ऑफ फ्लावर्स. बघूयात कोणकोणते फ्लावर्स आपल्याला बघायला भेटतात आता. हे बघा इथेच आहेत अजून काही नावं तर नाही. हां नावं थांबा दाखवतो तुम्हाला. ते बघा असे भरपूर सारे फुलं आहेत. सगळे एक्सप्लोअर करूयात.
कृषक कार्मिक जनगण से था उसको प्यार अपार, अखिल देश ने उसे रहनुमा किया था स्वीकार। गांधी बापू का शिष्य, सत्य अहिंसा का अवतार, किंतु एक भारत करने को धर लेता हथियार। लौह पुरुष संबोधन था वो लोहे की दीवार। तेज पुंज तुम, शक्ति पीठ तुम, बल का सागर अपरंपार। ऋणी देश का नम्र नमन तुम स्वीकारो सरदार। तर मित्रांनो, आम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटी एक्सप्लोअर केला आणि उशीर खूप झाला होता म्हणून काय व्हिडिओची एंडिंगच करता आली नाही. तर आज सुरतमध्ये आहोत, सुरतलाही भरपूर एक्सप्लोअर करू, ते तुम्हाला दाखवू. तोपर्यंत हा व्हिडिओ आपण इथे संपूया. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका.